नमस्कार. आज आपण अगदी आपल्या आजी-पणजीच्या काळातील रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे वाफवड्याचे कालवण. ही रेसिपी कोणाला माहीत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी आपण घेतली आहे भिजवलेली चणा डाळ आणि काही मसाले. त्यामध्ये शेंगदाणे, खोबरे, लसूण, आलं, चणा डाळ आणि तांदूळ, एक भाजलेला कांदा आणि बाजूला वाटीत मी 5-6 खोबऱ्याचे काप आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला छान तेलावर भाजून घ्यायचे आहे. तसेच मी काही मसाले देखील घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल तिखट, घरचा घाटी मसाला हेही आपल्याला लागणार आहे. आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची आहे, ती भाजून घ्यायची नाही. आणि त्या अगोदर आपण सर्व मसाले तेलावर भाजून घेऊयात. त्या कढईत तेल तापत ठेवूया. त्यात खोबरे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण छान भाजून घेऊयात. त्यानंतर शेंगदाणेही छान भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली चणा डाळ अगदी लाल होईपर्यंत नाही, पण फक्त तेलात परतवून घ्या. त्यानंतर आपल्याला तांदूळसुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ छान फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर कांदा तेलात परतवून घ्या. कांदा मी गॅसवर भाजून घेतला आहे, तरीही मी तो तेलात परतवून घेत आहे. त्यामुळे खूप छान रंगही येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो. त्यानंतर आलं आणि लसूण हेही तेलावर परतवून घ्या. आता भिजवलेली चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. थोडे थोडे पाणी टाकून ही डाळ छान बारीक वाटून घ्या, कारण हिचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. डाळ वाटून झाली की कच्चा खोबरं आणि लसूण वाटून घ्या. त्यानंतर मगाशी तळलेले मसाले वाटून घ्या. त्यात कोथिंबीरसुद्धा वाटून घ्या. आता भिजवलेल्या चणा डाळीत आपल्याला लाल तिखट, हळद आणि जिरे, मीठ टाकून त्याचे छान वडे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावर तेल टाका आणि हाताने वडे बनवून छान त्या तेलावरती भाजून घ्या. लक्षात ठेवा, या डाळीत आपण लाल तिखट, मीठ, जिरे आणि हळद टाकून मग हे वडे बनवलेले आहेत. आलटून पालटून दोन्ही साईडने छान खरपूस हे वडे भाजून घ्या. वडे छान भाजून झाले की एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊयात. आता गॅसवर परत एक कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका. त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरे टाका. जिरेही तडतडले की कढीपत्ता, त्यानंतर हिंग, लाल तिखट, धने पावडर, घाटी मसाला, गरम मसाला, हळद आणि कच्चं खोबरे आणि लसूण, तसेच वाटून घेतलेला मसाला हे सर्व टाकून एकजीव करून घ्या. मसाला छान परतवून घ्या आणि आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका, म्हणजे जेवढा हवा असेल तेवढा रस्सा बनवून घ्या. चवीनुसार मीठ देखील टाका. आता रश्श्याला चांगली उकळी आली की उकळीत आपण बनवून घेतलेले वडे, एका वड्याचे 4 भाग करून ते उकळीत सोडून घेणार आहोत.
ह्या कालवणाला छान उकळी येऊ द्या आणि मग त्यात वडे टाकून घ्या. सगळे वडे टाकून झाले की वरून कोथिंबीरसुद्धा टाका. छान आपले वाफ वड्याचे कालवण तयार झाले आहे. ही एक पारंपरिक रेसिपी आहे जी खूप छान लागते, खूप टेस्टी होते. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तयार आहे आपलं वाफ वड्याचं कालवण. ही खूप छान होतं. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.